नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सर्व लाभार्थी शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठी अपडेट आलेली आहे नमोच्या 9व्या हप्त्यासंदर्भात। त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, स्किप अजिबात करायचा नाही, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे। 9व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत तुम्ही असाल तर नक्कीच तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती, महत्त्वाची अपडेट आपण घेऊन आलेलो आहोत। चला तर मग विलंब न करता ही माहिती, ही अपडेट जाणून घेऊया। राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपये जमा। या ठिकाणी पहा, राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपये, उद्या 4,000 रुपये जमा होणार, अशा प्रकारच्या बातम्या तुम्ही पाहत असाल। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसोबतच शेतकरी बांधवांना कृषी विभागाच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती सुद्धा आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे। त्यामुळे सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या 4,000 रुपये जमा होणार, अशा प्रकारच्या विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही बातम्या पाहत असाल। कारण या ठिकाणी पहा, माहीत आहे तुम्हाला, सध्या महाराष्ट्राच्या विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्र्यांकडून किंवा कृषी मंत्र्यांकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्या वितरणासंदर्भात, 9व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात ऑफिशियल घोषणा होणं, ऑफिशियल जाहीर माहिती येणं गरजेचं आहे। आणि अशातच या ठिकाणी पहा, तुम्ही बातमी पाहत आहात, राज्यातील तमाम शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात 4,000 रुपये उद्या जमा होणार, अशा प्रकारची जी बातमी आहे। यामध्ये 4,000 रुपये कोणते असणार, तर ते 4,000 रुपये नमोचा 9वा हप्ता आणि 10वा हप्ता या ठिकाणी पाहू शकता। आता PM किसान योजनेच्या हप्त्या वितरणानंतर लाभार्थी शेतकऱ्यांना 10व्या हप्त्याची सुद्धा प्रतीक्षा लागलेली आहे। मात्र पहा, सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून तुम्ही ज्या बातम्या पाहत आहात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्या वितरणासंदर्भात, तर अद्यापपर्यंत अधिवेशनामध्ये या हप्त्याच्या वितरणासाठीची कोणतीच तारीख घोषित करण्यात आलेली नाही। सद्यस्थितीला सांगण्यात येत आहे अधिवेशन संपल्याच्या नंतर, या ठिकाणी काही ठिकाणी तर मी स्वतः पाहिलेलं आहे, 11 जुलै रोजी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा आणि 10वा एकत्र हप्ता जमा केला जाणार। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये जमा केले जाणार। त्याचबरोबर अधिवेशन संपणार त्याच दिवशी लाभार्थ्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये जमा होणार, 9वा 10वा हप्ता एकत्र येणार, अशा चर्चा विविध ठिकाणी तुम्ही पाहिलेल्या असतील। परंतु अद्यापपर्यंत अशा पद्धतीने झालेलं नाही, 2 हप्ते एकत्र आलेलेच नाहीत। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नमोच्या हप्ता वितरणासाठी निधी मंजूर झालेला नाही। त्यामुळे उद्या किंवा 11 तारखेला जर निधी वितरण होणार असेल तर त्या अगोदर निधी मंजूर होणं गरजेचं आहे। राज्य शासनाच्या माध्यमातून सध्या अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशन संपल्यानंतर या हप्त्याच्या वितरणाच्या हालचाली सुरू होऊ शकतात। मात्र सद्यस्थितीला ज्या तुम्ही अफवा पाहत आहात, या अफवांवरती अजिबात विश्वास ठेवू नका। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो हप्ता आहे 9वा हप्ता, तो अगोदर वितरित केला जाईल आणि त्यानंतर मग 10व्या हप्त्याच्या वितरणासाठी लाभार्थी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा 2-3 महिन्याची वाट पाहावी लागू शकते। कारण आपल्याला माहीत आहे, या अगोदर नमोचा हप्ता वितरित झालेला आहे 8वा, आणि त्यानंतर 8व्या हप्त्यानंतर 9व्या हप्त्याचा कालावधीसुद्धा पूर्ण झालेला असताना 8वा हप्ता वितरणानंतर 9वा हप्ता वितरित केला गेला नाही। त्यामुळे आता 10व्या हप्त्याच्या वितरणाचा कालावधी पूर्ण होत आला असला तरी पण 9वा हप्ता वितरण झाल्याशिवाय 10वा हप्ता वितरित होणार नाही, हेही तितकंच महत्त्वाचं आहे। तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या वितरणाची ऑफिशियल आणि खरी माहिती आली की ती तुम्हाला कळवण्यात येईल। त्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका।